आज मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये अर्जुन तेंडुलकर सानिया चंडोक यांचा विवाह सोहळा पार पडतोय। सकाळी 11:15च्या दरम्यान हा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे। वरळीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये अनेक सेलिब्रिटी, राजकीय नेते, खेळाडू या विवाह सोहळ्याला उपस्थित राहतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। तर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा हा विवाह सोहळा मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आता पार पडतो आहे। काही वेळातच सेलिब्रिटी आता या हॉटेलमध्ये दाखल होण्यास सुरुवात होतीये। अर्जुन तेंडुलकर, सानिया चंडोक यांचा विवाह सोहळा आता काही वेळातच पार पडेल। शाही विवाह सोहळा आता पार पडणार आहे आणि त्यामुळे अगदी सेलिब्रिटींची रेलचेल या विवाह सोहळ्याला पाहायला मिळू शकते। अनेक दिग्गज क्रिकेटपटू, राजकीय नेते, त्यासोबतच सिनेविश्वातले मोठे मोठे कलाकार या विवाह सोहळ्याला हजेरी लावणार आहेत। सचिन तेंडुलकरनं अगदी मोदींपासून ते राहुल गांधी असोत किंवा राज्यातले सगळ्या बड्या नेत्यांना स्वतः जाऊन या विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित केलेलं होतं। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राज ठाकरे, उद्धव ठाकरे या विवाह सोहळ्याला हजेरी लावणार असल्याचं समजतंय। आपण काही दृश्य पाहतोय। खासदार सुप्रिया सुळे या विवाह सोहळ्यासाठी दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा विजय देखील दिसतोय। हर्षा भोगले देखील या विवाह सोहळ्यासाठी आता हजेरी लावताना दिसत आहेत। मंत्री आशिष शेलार, क्रिकेटपटू, माजी क्रिकेटपटू अजित आगरकर देखील या लग्नासाठी आता दाखल झालेले आहेत। अनेक राजकीय नेते, खेळाडू या विवाह सोहळ्याला उपस्थिती लावत आहेत। थोड्याच वेळात हा विवाह सोहळा पार पडणार आहे। आपले प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत। अजय, लग्न घटिका जवळ आलेली आहे। कोणकोणते सेलिब्रिटी आता लग्न सोहळ्यासाठी हजर राहिलेत? पूर्वी आजी माजी क्रिकेटपटू, त्यासोबतच राजकीय मंडळी आणि सोबतच सिनेसृष्टीतले अनेक कलाकार जे ते या लग्न सोहळ्याला येताना पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती काही वेळापूर्वी लागलेली आहे। तसेच खासदार सुप्रिया सुळे थेट मुलासोबत म्हणजे विजय सोबत या ठिकाणी उपस्थित झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या। आशा भोगले या ठिकाणी येऊन गेलेल्या आहेत। माजी क्रिकेटपटू अजित आगरकर सुद्धा या लग्न सोहळ्याला दाखल झालेला। विशेष बाब म्हणजे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा या विवाह सोहळ्याला उपस्थिती असणार आहे। सोबतच राज ठाकरे, उद्धव ठाकरे सुद्धा या विवाह सोहळ्याला हजेरी लावताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे राजकीय नेते, सिनेसृष्टीतले कलाकार आणि क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेटच्या मैदानावर मैदान गाजवणारे सगळे क्रिकेट आजी माजी क्रिकेटपटू यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी असणार आहे। आणि वरळीतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा संपूर्ण विवाह सोहळा जो आहे तो त्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। याच्या पूर्वीची मेहंदी, हळदीची रसम जी आहे ती वेगवेगळ्या राज्यात झाली होती आणि आज मुंबई, जिथे सचिनचं होम ग्राउंड जे आहे म्हणजे मुंबई, अर्जुन तेंडुलकरांचं जे होम ग्राउंड आहे ते म्हणजे मुंबई, त्याच होम ग्राउंडवर आज ही लग्न सोहळ्याची गाठ जी आहे ती बांधली जाणार आहे। आणि वरळीत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जो आहे तो हा संपूर्ण लग्न सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर अनेक नेते मंडळी, कलाकार मंडळी, क्रिकेट विश्वातली मंडळी आणि नातेगण, मित्रगण सगळीच मंडळी या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात। अजित आगरकर या ठिकाणी सगळ्यात आधी आलेले आपल्याला पाहायला मिळाले होते। सुप्रिया सुळे थेट मुलाला घेऊन आलेले पाहायला मिळाले। आता सुद्धा आपण जर पाहिलं तर अनेक क्रिकेटपटू ज्यांनी मैदानं गाजवलेली आहेत सचिनच्या काळात, ती सगळी मंडळी या ठिकाणी समोर उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे हा सगळा शाही सोहळा जो आहे तो आज मुंबईत पार पडतोय। अनेक जणांचं लक्ष लागलं होतं या लग्नाकडे की नेमकी कशी असणार एंट्री, नवरी कशी येणार, मराठमोळं लग्न पद्धतीने लग्न होतात, या सगळ्या चर्चा सुरू होत्या। त्याच्यानंतर आज तो दिवस आलेला आहे, कारण की आज हा विवाह सोहळा काही वेळात सुरू होईल। 11:45 मुहूर्त असल्याचं बोललं जाते। सानिया चंडोक ही अर्जुन तेंडुलकरची लहानपणीची मैत्रीण आणि ह्याच लहानपणीच्या मैत्रिणीसोबत आज अर्जुन तेंडुलकर जो आहे तो लग्नगाठ बांधताना आपल्याला पाहायला मिळेल। या आधीच्या ज्या सगळ्या एकंदरीत कार्यक्रम होते, मेहंदीचा कार्यक्रम असेल, हळदीचा कार्यक्रम असेल, तोही असा शाही पद्धतीने वेगवेगळ्या राज्यात पार पडला। आणि त्याच्यानंतर जे या दोन पिता पुत्रांचं होम ग्राउंड म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे मुंबई, सचिन तेंडुलकर, अर्जुन तेंडुलकर यांचं नाव मुंबईतून येतं आणि त्याच होम ग्राउंडवर आज हा लग्न सोहळा जो आहे तो पार पडतो। आणि त्या लग्न सोहळ्यासाठी आता आमंत्रित लोकांची सगळ्यांचीच रेलचेल जी आहे ती सुरू झालेली आहे। त्यामुळे संपूर्ण ह्या ठिकाणाचा परिसर जे आहे तो एकंदरीत सिने अभिनेत्री असतील, अभिनेते असतील,
त्यासोबतच रंगभूमीवरील अनेक कलाकार असतील, त्यासोबत राजकीय मंडळी असतील, ही सगळी मंडळी हळूहळू इथे येताना पाहायला मिळतात. विशेष म्हणजे की राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थिती लावण्यात असल्याचं बोललं जातं आणि त्यासोबतच राज ठाकरे, उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार. राज ठाकरेंच्या निवासस्थानी तर थेट अर्जुन तेंडुलकरांचा केळवणाचा कार्यक्रम सुद्धा राज ठाकरेंनी आखला होता आणि राज ठाकरे सहकुटुंब या नक्कीच. ठिकाणी आपल्याला येताना नक्कीच हा पाहायला मिळतात. विवाह सोहळा अगदी काही वेळातच पार पडणार आहे आणि त्यामुळे आता आणखी कोण कोण सेलिब्रिटी आता दाखल होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अजय, तुमच्याकडून अपडेट घेत राहू आणि प्रेक्षकांना आपण ही सगळी दृश्य दाखवत राहणार आहोत. धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.